नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहराच्या बंगाल कॅम्प प्रभागातील रमाईनगर आणि या प्रभाग क्रमांक 4मध्ये आपण आहोत. आणि आपल्यासोबत ही सगळी मंडळी दिसते, हे सगळे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे. आणि खरं तर प्रचाराला सुरुवात झाली आणि प्रचारामध्ये मतदारांपर्यंत, घरांपर्यंत, वार्डांमध्ये यांची सगळी विजिट एकंदरीत सुरू आहे. हमारे साथ रॉबिन भैया है. भैया क्या कहेंगे, कैसा अभी बिगुल बज चुका है और कौन सी समस्या है जो है मतदार आपके सामने अभी ला रहे, जैसे कि आप मिल रहे हैं उनको जाके? नमस्कार, मैं रॉबिन विश्वास प्रभाग क्रमांक 4 डागढ़ से हूँ। ये रमाबाई नगर जो है, यहाँ पे सबसे ज़्यादा नाली का लोगों से बात करने के बाद जो समस्या बोल रहे हैं, नाली का, फिर यहाँ पे पानी का, ये समस्या बहुत ज़्यादा है। और लोगों को रास्ता भी हम जैसा देख रहे हैं कि लोगों से मिल भी रहे, जो सीमेंट कंक्रीट रोड है उसको फोड़ा गया है बीच में से, और पानी की भी मतलब जो अमृत योजना है वो लोग बोल रहे कि पानी भी नहीं आ रहा है पीने का। यहाँ पे पानी की तो समस्या बहुत है, और अमृत योजना के नाम पे जो जगह जगह पे खोदा गया हुआ है, उससे लोगों को जाने आने के लिए बहुत तकलीफ हो रही है। इसके लिए हमने बीच में एक निवेदन दिए थे, तो बोले थे कुछ जगह पे किए, रिपेयरिंग की है, कुछ जगह पे बाकी है करना। तो अभी तो चुनाव है, चुनाव के बाद हम सभी लोग अगर चारों के चारों चुन के आने के बाद एक साथ ही काम करेंगे। और ऐसी कौन सी बड़ी समस्या जैसे कि आपको यहाँ के मतदार बोल रहे हैं कि आप चुन के जाने के बाद हमको करके दीजिए, ऐसी एक आधी कोई समस्या? यहाँ पे सबसे बड़ी समस्या तो भैया पानी की है और नाली की सबसे ज़्यादा है। और लोगों को यहाँ पे नाली, पानी और कोई अच्छा जगह नहीं है बच्चों को खेलने के लिए। और यहाँ पे गड्ढे, यहाँ पे कैसा ये एरिया जो है, यहाँ पे पहले ईटा भट्टी था, तो यहाँ पे जगह जगह पे बहुत बड़े बड़े गड्ढे। तो वहाँ पे सामने यहीं पे रमाबाई नगर पे एक बहुत बड़ा गड्ढा है, वहाँ पे कुछ 2-4 बच्चे, कुछ जानवर, ये सब गिर के मर चुके हैं। हम जो घूम रहे तो इसमें से कुछ लोगों ने कहा कि भैया ये गड्ढा पहले भर के दो हम लोगों को। तो कुछ लोग नाराज़ है गड्ढे की वजह से कि यहाँ पे कई लोगों का जा चुका है। तो हम चुन के आने के बाद वो गड्ढे का मतलब यहाँ के जो लोगों का जो समस्या है, वो समस्याओं पर पहले हम काम करेंगे। और हम यहाँ पे राजनीति नहीं, समाज सेवा के हिसाब से हम काम करेंगे। नहीं, बिल्कुल इन्होंने कहा है कि जिस तरीके का मतलब ये जो स्लम एरिया है और यहाँ पे नाली की समस्या हो, पीने के पानी की समस्या हो, और लेवल न होने की वजह से जो गड्ढे गिरे उसमें बरसात में पानी जमा होता है और उस पानी में छोटे छोटे बच्चे खेलने के लिए जाते, और ऐसी घटना भी, वारदात बड़ी हुई है, ऐसा भी उन्होंने कहा है। अगर वो चुन के जाते तो पक्का यहाँ के जो एरिया आहे उसको लेवल करने का काम वो करेंगे, ऐसा वो बोल रहे. ताई, आपलं नाव काय नेमकं आणि आपण कुठल्या गटामधनं, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट सौ सारिका सचिन सरदुरकर, प्रभाग क्रमांक 4 गट क्रमांक 3 मधून मी उमेदवारी मागितलेली आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी निवडणुकीला उभी होती, त्यामध्ये इथल्या लोकांनी मला भरघोस प्रतिसाद दिला आणि मला 1022 मतं अपक्षामध्ये निवडून दिले. त्याबद्दल मी या लोकांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार देखील मानते. आमच्या ह्या अष्टभुजा रमाबाई नगरमध्ये एक डम्पिंग यार्डचा जो प्रश्न आहे तो खूप दिवसाचा विलंबितच आहे. वारंवार तिथे पाठपुरावा करूनही ते काम होत नसल्यामुळे लोकांना खूप नुकसान होतं इथे. आणि त्यानंतर या वार्डामध्ये रस्ते, नाले यांची समस्या आहे. त्याचप्रमाणे इथे शैक्षणिकसुद्धा समस्या आहे की इथल्या मुलांसाठी माझी एक इच्छा आहे समोर की इथे एक अभ्यासिका असावी की ज्यांना शिक्षणाबद्दल आपल्याला जनजागृती करता येईल. आणि त्याचप्रमाणे एक छोटंसं हॉस्पिटल असावं, कारण की इथून आपण जेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जातो वेळेवर ॲटो मिळत नाही, वेळेवर बस मिळत नाही किंवा गाडीसुद्धा मिळत नाही, व्हॅन मिळत नाही. तर त्यावेळेस त्या 2-3 असे जे लोक आहेत त्यांचं ते देखील दगावले आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की इथे एक छोटंसं OPD सेंटर देखील व्हावं. आणि रस्ते, नाल्या ह्या तर समस्या हे तर व्हायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर समाज भवन आहे तिथे, आणि बाकीच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण निराकरण झालेलं पाहिजे. आणि हा जो अष्टभुजा वार्ड आहे हा सर्वांसाठी एक म्हणजे एक छोटंसं टाऊन बनलं पाहिजे चंद्रपुरातलं, की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की अष्टभुजा वार्ड जो आहे त्याच्यासारखा डेव्हलपमेंट वार्ड कुठेही नाही. नक्कीच अपक्ष म्हणून निवडून गेल्यानंतर नक्कीच त्यांचा अनुभव देखील आहे. आणि तो अनुभव आता निवडून आल्यानंतर पुढे अनेक समस्याची डोंगरच त्यांनी खरं तर यादीच वाचून दाखवली, ते पूर्ण करण्यात. आपल्यासोबत युवक देखील आहेत. काय सांगाल? खरं तर इथे अनेक समस्याचे डोंगर त्यांनी सांगितलेले आहेत. इथे डम्पिंग यार्डचं सांगितलं, इथे दुर्गंधीचा खूप मोठा प्रश्न आहे असं इथले नागरिक सांगतात. त्यासाठी काही उपाययोजना आपण करणार?
नमस्कार, मी आकाश मस्के. मी OBC ब गटातून उभा आहो. मला भारतीय जनता पार्टीने OBC ब गटातून उमेदवारी दिली आहे. मी सतत 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी जोडलो आहे आणि समाजासाठी जे काही कार्य केलं त्याच्यावर मला या प्रभागातून तिकीट दिली आहे. आणि मी या प्रभागामध्ये घुमताना आता पाहिलं प्रचार करताना की इथे खूप समस्याचे डोंगर आहे. ह्या समस्याचे डोंगर दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न सर्व चारही नगरसेवक बनल्याच्या नंतर हे पूर्ण जे दुर्व्यवस्था दिसत आहे याच्या पहिले सोल्युशन काढून याच्यामध्ये कोणते कोणते काम करता येईल हे पाहणार. इथे आता आपण फिरत असताना पाहिलं की रोडाचे कुठे कुठे रोड आहे, कुठे नाही, नाली नाही, लाईट नाही, इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क नाही. याची व्यवस्था करण्याचं सर्वात प्रथम आम्ही काम करणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व शक्तीने काम करू. त्याच पद्धतीने इथे दवाखान्याचं ताईने सांगितलंच आहे की दवाखान्यात जाताना खूप अडचण निर्माण होतात, तर आम्ही मोहल्ला क्लिनिक याच्यासारखे एक उपक्रम राबवू इथे. त्याचप्रमाणे इथे पाण्याची व्यवस्था खूप विकट आहे, कारण का इथे डम्पिंग ग्राउंड असल्यामुळे इथे पाणी जो येतात बोरला ते खूप घाणेरडं येतात, लोकांना पिण्याचं योग्य नाही. त्यासाठी आम्ही नियोजन करून अमृत योजनाचे जे काम चालू आहे त्याला फास्ट आणि ती गतीने करून लोकांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं कार्य करू. हे आमचं सर्वांचं एक धोरण आहे. नक्कीच आपल्याला ताई देखील आपण कुठल्या गटामध्ये आपला परिचय काय आणि महत्त्वाचे मुद्दे आणि जवळजवळ सगळ्या समस्या चा डोंगरच आपल्यासमोर ठेवलेला आहे. आपल्याकडे कुठल्या समस्या अशा परत मतदारपर्यंत आपण जेव्हा मत मागायसाठी जाता तर कुठल्या समस्या त्यांच्याकडनं आपल्या पुढे येतात आणि ते आपण सोडवणार आहात? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 4मधून अ गटामधून अनुसूचित जातीमधून उभी आहे आणि मी 15 वर्षाची या प्रभागाची नगरसेविका आहे. इथं अतिशय खराब वस्ती होती. रोड नाल्या केल्या, परंतु नाही का यांनी जसं म्हणलं का डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे ते खरंच आहे. यांना खूप लोकांना खूप त्या पाण्यात विहिरीत जे पाणी येतो त्याचा वास, त्याचं घाणेरडंपण खूप येतात. माझं स्वप्नच आहे का इथं नाही का पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आणि व्यवस्था झाली पाहिजे ह्याकरता आम्ही टाकी उभी केली, म्हणून यांना पाण्याची सोय झाली पाहिजे. आणि पुन्हा आपले रोड नाल्या हे तर आपण बनवूच, पण यांचं डम्पिंग ग्राउंडचं जे प्रश्न आहे हे खरंच सुटलं पाहिजे. यांना वास घाण यांना खूप त्रास होते. आम्हीच येतो तर आम्हाला असा वास सहन नाही होत, म्हणून नाही का माझी इच्छा आहे की ते डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला पाहिजे आणि इथचं पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि यांनी मला जे 15 वर्षापासून नाही का मतरूपी आशीर्वाद दिले होते त्याकरता पूर्ण कामं नाही होऊ शकले, परंतु याच्या पुढं 4ही उमेदवार जर निवडून दिले तर मला कामाला खूप त्रास कमी होणार न सर्व कामं यांचे होऊ शकणार. नक्कीच हा खरं तर ज्या उमेदवार होत्या आधी आपण त्यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांची परत अपेक्षा आहे की 4ही उमेदवार नक्कीच निवडून दिले तर अधिक इथला विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील